मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कलाकारांच्या उपस्थितीत लिटिल एंजल गुरुकुल चे अनोख्या पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. नात्यांचा कार्यक्रम या संकल्पनेतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधला जाईल याचे उत्तम उदाहरण या सोहळ्यातून पाहायला मिळाले. खालील मुद्द्यांच्या आधारे हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मदत करेल. प्रसिद्ध टीव्ही कलाकारांना समोर पाहून विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण होतो. आदर्श रोल मॉडेल्स. कलाकारांचा संघर्ष आणि यश पाहून मुले मेहनत करायला शिकतात. कलागुणांना वाव मिळेल. अभिनयाच्या आणि कलेच्या क्षेत्रातील संधींची मुलांना ओळख होते. झी मराठीचे कार्यक्रम नेहमीच कौटुंबिक मूल्यांवर आधारित असतात. तोच संस्कार गुरुकुलमध्ये दिला जाईल. आदरयुक्त भावना निर्माण होऊन शिक्षक, पालक आणि समाज यांच्यातील नाते घट्ट करण्याचे महत्त्व मुले शिकतील. समाजात वावरताना लोकांशी कसे जोडून घ्यावे याचे प्रयोगात्मक ज्ञान मुलांना मिळेल. मोठ्या मंचावर कलाकारांसोबत वावरल्याने मुलांमधील स्टेज भीती, स्टेज फिअर नष्ट होते. स्वतःचे विचार आणि कला धाडसाने मांडण्याची प्रेरणा मिळते. सांस्कृतिक आधुनिक शिक्षणासोबतच महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि भाषेची नाळ जोडलेली राहते. या उद्घाटन सोहळ्यामुळे केवळ पुस्तकी ज्ञान न देता नातेसंबंध आणि व्यावहारिक जग समजून घेणारा एक संवेदनशील व समृद्ध नागरिक घडवण्याचा पाया लिटिल एंजल गुरुकुल ने रचला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे टीचर्स टेक अ पिक. थोड़ा क्रॉस. एक मिनट मैम थोड़ा क्रॉस मैम. एक मिनिट सर तुला ओळखलं का याला सर यांचा गृहप्रवेश झालेला आहे तसा आधी. सर आपण ना त्याला पण करा मॅडम. करा ना सर मागे थोडं. अरे थोडं मागे लाईक ते मागे येस आइए सुका है तो वो यू कैन वाइप इट. पॉझिटिव्ह वेलकम मॅम. सॉरी अजून कोणी राहिलं. सीचा शो पण असताना पहिल्यांदा इकडे आली आहे आणि जो काही प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळतो खरंच खूप ओव्हरवेल्मिंग आहे. खूप छान आहे. सो आणखीन पुढच्या कार्यक्रमात अजून प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येईल. असं नाही आहे की प्रेक्षक आवाज कौतुक करतात. कधी कधी त्यांना एखादी गोष्ट कुठल्याही असेल तर ती सुद्धा खूप प्रेमाने सांगतात. सो ती सुद्धा ऐकायला आम्ही तयार आहोत. नवरत्न झी मराठीचा तुम्हाला सगळ्यांना संभाजीनगरमध्ये येऊन कसं वाटतंय आणि आज इकडे. हॅलो हाय नमस्कार. आज झी परिवार आलेला आहे संभाजीनगर म्हणजे स्वराजच्या गावी आलेलो आहोत. झी नात्यांच्या या निमित्ताने मी आलेलो आहोत. मी पहिल्यांदा आम्हाला इतकं बरं वाटतं कारण हे शहरच आहे असं मला म्हणजे पहिल्यांदा आली तेव्हा मला वाटतं की हे ॲक्च्युली शहरच आहे. आम्ही खूप एक्सायटेड आहोत सगळ्यांना भेटायला आणि स्वराज एक्सायटेड आहे कारण जन्मभूमी आहे माझी संभाजीनगर. मी इथलाच छान वाटत एक्सायटेड आहे कारण ते एक असतं ना की आपल्या गावी आपण जेव्हा आपल्या सिरियलसाठी किंवा प्रमोशनसाठी किंवा इव्हेंटसाठी जातो ही एक भावना ही वेगळीच असते. सो मी आता खूप जास्त एक्सायटेड आहे. खूप छान. मला ऑफकोर्स मी तर इथलाच आहे. खूप छान खूप छान. मला त्यांच्या सगळ्याच ज्या झीच्या मालिका आहेत त्यांना उत्तम प्रतिसाद मिळतो
आणि प्रेक्षकांची कृपा आहे मला पुन्हा एकदा वर चढतायत आणि ते आमची प्रगती अशीच राहावी, म्हणजे जीची प्रगती झाली ती आमची होईल, तर यांना म्हणतो. पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगर आणि जसं हे म्हणाले तसंच खूप छान वाटतंय. छान रिस्पॉन्स आहे आणि तुम्ही सगळी खूप छान वाटतं आणि पुढच्या कार्यक्रमासाठी सुद्धा सारे गेम्स आहेत त्यामुळे खूप सारे गेम्स आहेत असं आम्ही ऐकलं आहे. खूप एक्सायटेड आहे, बघितलं आहेत त्यासाठी एक्सायटेड आहे आणि जे काही मला प्रेम मिळतं आहे ते असं लाईव्ह बघायला मिळणार आहे, त्यामुळे मी सीचा शो करत असताना पहिल्यांदा इकडे आलेली आहे आणि जो काही प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळतो खूप छान आहे. सो आणखी पुढच्या कार्यक्रमात अजून प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येईल. असं नाही की प्रेक्षक कायमच कम्प्लीट करतात, कधी त्यांना काही गोष्ट बघायची असेल तर ती सुद्धा कुठे सांगतात. सो ती सुद्धा ऐकायला आम्ही तयार आहोत. ओके. एक फोटो आज जसं N3 मध्ये आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे जी मराठी उत्सव नात्यांचा, तर याच्या मागचा उद्देश काय आहे? आमची नवीन स्कूल आहे लिटिल एंजल गुरुकुल म्हणून, आम्ही स्कूलची ओपनिंग ठेवलेली आहे. तर आमच्या सरांचं म्हणणं होतं की आपण काहीतरी असं इनपुट निघायला पाहिजे, सर्व महिलांसाठी असा काहीतरी कार्यक्रम ठेवला पाहिजे उत्सव नात्यांचा. झी टीव्हीचे जे ऍक्ट्रेस आहेत त्यांना आम्ही स्पेशल इन्व्हाइट केलेलं आहे. सर्वप्रथम आमच्या स्कूलची ओपनिंग होणार ऍक्टर्सद्वारे, नंतर आम्ही पुढचा कार्यक्रम महिलांसाठी ठेवलेला आहे शिवछत्रपती कॉलेज N3 सिडकोला. ते सर्व महिलांचा सहभाग होणार आहे. आम्ही पर्सनली सगळ्यांना भेट दिलेली आहे की कार्यक्रमासाठी झी ऍक्टर्सचे लेडीज येत आहेत सगळ्या, तर सगळ्यांनी प्रोग्रामला सहभागी व्हायचं आहे. मॅडम जसं पाहिलं की लिटिल एंजल गुरुकुल स्कूल जे आहे याची ओपनिंग सर्वात पहिले होणार आहे कलाकारांच्या हस्ते, त्याच्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. पहिले आमच्या मागचा उद्देश आज होता का की शाळेच्या ओपनिंग सोबतच महिलांसाठी काहीतरी कार्यक्रम काहीतरी इनपुट निघायला पाहिजे, एकत्र महिला आल्या पाहिजे. असं आपण एरवी सगळं भेटत नाही, मग काहीतरी सण उत्सव नात्यांचा असं जर केलं तर महिलांसाठी स्पेशली प्रोग्राम ऑर्गनाईज केला आहे. म्हणजे काय जे गेम मध्ये खेळतील, उखाणे घेतील किंवा काही असेल त्यासाठी स्पेशली गिफ्ट प्रोव्हाइड केलेलं आहे. जसं पैठणी झालं, नथ झाली, असे काहीतरी स्पेशल गेम महिलांसाठी आम्ही प्रोव्हाइड केलेले आहे की आपल्याला काहीतरी इनपुट मिळेल महिलांकडून आणि स्कूलची ओपनिंग पण होईल. आणि जी टीव्ही आणि एंजल स्कूलचा योग कसा आला? अचानक आम्ही स्कूल आता आम्हाला ठरवलेलं होतं आम्ही की आज आम्हाला स्कूलची ओपनिंग करायची आहे. मग सरांनी सांगितलं की आपण काहीतरी स्कूलची ओपनिंग करतच आहे, त्यातून आपल्याला काहीतरी इनपुट मिळेल महिलांसाठी, आपण काहीतरी स्पेशल प्रोग्राम ऑर्गनाईज करूया. मग झी टीव्हीच्या ऍक्ट्रेसला बोलवायचं का? तर आम्ही सगळे शिक्षकांनी ठरवलं हो सर नक्की बोलवा, कारण सगळ्या महिला झी टीव्ही बघतात, मराठी सिरियल बघतात. मग त्यांचेच आवडती कलाकार आपण बोलवलं तर सर्व महिला एकत्र येतील, त्यांना काहीतरी पैठणी वगैरे देऊया असं काहीतरी ठरवलं. म्हणून एक इनपुट काढलंय आम्ही की म्हटलं प्रोग्रामद्वारे दोन्ही गोष्टी होतील आमच्या. विद्यार्थी आणि पालकांना या कार्यक्रमातून कोणता संदेश देऊ इच्छितो? त्या प्रोग्राम मध्ये महिलांना खेळण्यावर असं इनपुट करेल की आपण खूप दिवसानंतर एकत्र भेटतोय, जसं मैत्रिणी झाल्या, आजूबाजूच्या झाल्या, आज प्रोग्राम आहे तर मग सगळ्या महिला एकत्र भेटतील. पण त्याद्वारे कळलंच महिलांना की आपण आज भेटलोय, ते पण स्कूलच्या ओपनिंग द्वारे आपल्या सगळ्यांची भेट होणार आहे. आमच्या स्कूलची ओपनिंग आहे, आमची स्कूल CBSE पॅटर्न आहे. या एकदा नक्की आमच्या स्कूलला भेट द्या, ऍडमिशन करा विद्यार्थ्यांना. आणि आज स्पेशली ऑफर ठेवलेली आमच्या सरांनी. त्या आमच्या इकडे स्कूलकडून ड्रेस आणि बुक्स फ्री भेटणार आहेत आमच्या स्कूलकडून CBSE पॅटर्नचे. Good evening everyone. I am Swati Sancheti, principal of Little Angel School. ज्ञानरेखा महिला एकता विकास संस्था संचलित ही आमची स्कूल आहे अँड प्रेसिडेंट इज मिसेस आशा संजयराव तायडे मॅम. आणि आम्ही आता ही ॲज पर न्यू एज्युकेशन पॉलिसी which are the based on CBSE pattern, we are going to start this school. आणि मेन आमचं एक ब्रीद वाक्य आहे शिक्षणाबरोबर संस्कार.
इथं फक्त सीबीएसई पॅटर्नला फॉलो करून मुलांना प्ले विथ लर्न ह्या पॉलिसीनुसार फक्त त्यांना शिक्षण हे देण्यात येणार नाहीये, तर त्यांना संस्कार सुद्धा देण्यात येणार आहे. आता आज आमच्याकडे झी 24 तास हा आमचा एक प्रोग्राम सुरू होत आहे, मराठी झी मराठीचा उत्सव नात्याचा. तर उत्सव नात्याचा, तर ही गोष्ट आपल्याला संस्कारामध्ये नक्कीच येते. जब बच्चों में संस्कार रहेंगे उस वक्त ही वो हर रिलेशन की कीमत समझेंगे, और हम पढ़ाई के साथ में बच्चों को ये इम्पोर्टेंस याद दिलवाने की जरूर कोशिश करेंगे. ये सिर्फ पढ़ाई करने की जगह नहीं है, यहाँ संस्कार बनेंगे, यहाँ पे अच्छे इंसान भी बनेंगे. वी विल ट्राई टू बेस्ट गिव सिटीजन फॉर इंडिया. आजकल जो डिप्रेशन ये सब चीजें हो गई, क्या हो गया है, हम लोग मीडिया के थ्रू हमारे बहुत सारे फ्रेंड हो गए हैं, बट आपल्या नात्यात खरंच दुरावा आलेला आहे मॅडम. तर कुठेतरी आम्ही आपल्या देशासाठी आपल्या समाजासाठी देणं आहोत, तर आमच्या ह्या प्रोग्रामामुळे कधीतरी एकही रिलेशन आमचं खरंच कुठेतरी बॉन्डिंग झाली त्यांची, तर आम्ही समजूया आमचा हा प्रोग्राम खरंच सक्सेस झालाय. मुख्य उद्देश होता की म्हणजे तारिणीमध्ये एक कलाकार आहे, त्यांना त्यांच्यामधली जी लेडीज वुमेन एम्पावरमेंट में जो बताया है उनका, जो उनकी जो ताकत बताई है उनकी, तो ऐसा नहीं होता है की लेडीज सिर्फ बिचारी होती है. आपल्याकडे तर नाहीच ना, हिंदू धर्मामध्ये तर नाहीच आहे. आपण अष्टभुजावाली बोलते हैं उसको, दीदी वगैरह, ये जो चीजें है ये लाइव दिखाना पड़ेगा. बोलना और रहना इसमें बहुत फर्क है सर. यही बोलूंगी कि आइए प्रोग्राम देखिए, और जो हम नात्याचा ये जो एक उत्सव नात्याचा, तर या उत्सवामध्ये सहभागी व्हा. असं नसतं की नाते हे फक्त रक्ताचेच असतात. नातं हे पालक आणि विद्यार्थीचं सुद्धा असतं. आणि विद्यार्थी इथं आलेत, आम्ही सुद्धा त्यांच्या आई आहोत. ही जी स्कूल ही अशी संस्था आहे, इथं मुलं घडवण्यात येतात. तर योग्य स्कूल चूज करा आणि मुलांचं भविष्य योग्य हातात द्या, एवढंच माझं म्हणणं आहे. येस, थँक्यू सो मच. चलो, थँक्यू सो मच. माझं नाव प्रणिता अक्षय अजय. तेच म्हणलं, नवरे फ्रेंड आहेत का? समोर काय चालतील प्लीज. लिटल एंजल गुरुकुल मंगलमूर्ती. चलो, तारिणी या मालिकेतील अभिनेत्री शिवानी जोरदार आणि स्वागत आहे. त्याचबरोबर कौशिकी म्हणजेच आपली लाडकी अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि केदार म्हणजेच स्वराज. तिघांसाठी एकदा हात वर करून जोरदार टाळी झाली पाहिजे. कसं वाटतं? गणपती बाप्पा मंगलमूर्ती तारिणीच्या नावानं. प्रश्न पहिल्यांदा जाऊया, कोणाकडे जाऊया? सगळेच लाडकेत आपल्या हातात तिघी. तर सिनियर असले नाही, मला असं वाटतं पहिले तारिणी, कारण तिची सिरियल आहे की नाही, पण गाव स्वराजचं आहे ना. खरं तर हा तुमच्या नावातला आहे. सो पहिला प्रश्न, ऍक्च्युली पहिला प्रश्न स्वराज. येस. आणि अभिनेताई स्वराजची मम्मी सुद्धा भेटली, मम्मीने सुद्धा गेम मध्ये सहभाग घेतला. हा, पण गिफ्ट नाही दिलं म्हटलं, परत म्हणतील की आईला दिलं, पार्सलिटी वशिला वगैरे वगैरे. तर स्वराज, आता हा प्रश्न तर व्हॅलिडच ठरत नाही की कसं भारी वाटतं जेव्हा मला कळतं ना की मला छत्रपती संभाजी महाराज नगर इथे जायचं ते प्रमोशनसाठी. म्हणजे मला मी लिटरली गावाला जायचं आपल्या. किती दिवसांनी येस येस येस. खूप टफ आहे याचं उत्तर. या शहरातला बेस्ट फ्रेंड मित्र नाव? अनिकेत देव म्हणून आहे, अंड्या म्हणतो आम्ही त्याला. आई ऐकताय ना? एक नाव घेणं थोडंसं अवघड आहे. ओके, वाईट नको वाटायला. ओके. तर मग आज काय घरी घेऊन गेलात की नाही आईच्या? आम्ही पोहोचलो आणि इव्हेंट लागलोय आणि उद्या शूट पण आहे त्याच्यामुळे. हो, त्याच्यामुळे एंट्री थोडं. शाळेत मी पण आहे, म्हणजे स्वराज पण आहे, केदार पण आहे आणि अनेक मैत्रिणी पण आहेत. नाही, केदारच्या बाबतीत ते नाहीये. केदार खूप लाजाळू असा करायला होत नाही. आलो तर भांडण लावून जातो ना. एक तर मम्मीने हाडकाचं बटन लावलंय पप्पांच्या शाळेला.
संदर्भ उखाणा त्यांच्यामुळेच तर म्हणजे आज मी पाठिंबा जास्त कोणी दिला? दोघांनी दिलं, दोघांचाही तेवढंच पाठिंबा आहे, दोघांनी सपोर्ट केला. आणि आई सांगत होत्या इंजिनिअरिंग केलं, नंतर हॉटेल मॅनेजमेंट केलं, नंतर म्हणजे बरेच नद्या पार करत करत कोणाकोणाला काम, आता त्यांची ही मालिका असेल. जोरदार टाळ्या तुम्ही करून दाखवायचं. आईचं कौतुक आहे. आई कुठे आहे? कौतुक आहे की तुम्ही एवढा पाठिंबा तिला देताय. तिचा छोटासा सन्मान या ठिकाणी करतोय. तिने कलाकारांना विनंती कृपया या ठिकाणी यायचंय. आई साहेब, तुम्ही खालून फोटो काढणार की तुम्ही पण फोटो देणार? ठरवा काय आयुष्यात. यावर फोटो तुम्हाला नंतर फोटो दे. आपली टीम कुठे? फोटो घे. अभि फोटो घे. तुम्ही यावर. चलो, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. एक शाल, एक सन्मान तिचा छोटासा करून प्रोमो दाखवून लगेच पुढे जातोय आपण. एक छोटासा तिच्यासाठी जोरदार टाळ्या तुम्ही करून दाखवायचं. आईचं कौतुक आहे. आई कुठे आहे? कौतुक आहे की तुम्ही एवढा पाठिंबा तिला देताय. तिचा छोटासा सन्मान या ठिकाणी करतोय. तिने कलाकारांना विनंती कृपया या ठिकाणी यायचंय. आई साहेब, तुम्ही खालून फोटो काढणार की तुम्ही पण फोटो देणार? ठरवा काय आयुष्यात. यावर फोटो तुम्हाला नंतर फोटो दे. आपली टीम कुठे? फोटो घे. अभि फोटो घे. तुम्ही यावर. चलो, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. एक शाल, एक सन्मान तिचा छोटासा करून प्रोमो दाखवून लगेच